प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांच्या सतलज या चित्रपटावरून देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 48 तासात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हा चित्रपट हटविण्यात आला आहे. मात्र पंजाबमध्ये गावोगावी मोठ्या स्क्रीनवर हा चित्रपट दाखवला जात असून या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. नेमका हा वाद काय आहे पाहूया या सविस्तर रिपोर्टमधनं. दिलजीत दोसांझची प्रमुख भूमिका असलेला सतलज हा चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. हा चित्रपट पंजाबमधील प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या जीवनावर आधारित बायोग्राफिकल चित्रपट आहे. 1984 ते 1994 या काळात पंजाबमध्ये कथित बनावट पोलीस चकमकी आणि बेवारस मृतदेहांच्या प्रकरणाचा शोध घेणाऱ्या जसवंत सिंह खालरा यांच्या संघर्षाची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. 1995 मध्ये त्यांचे अपहरण झालेत आणि नंतर CBIच्या तपासात पंजाब पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांचा सहभाग समोर आलाय. या प्रकरणात न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली होती. या संवेदनशील विषयामुळे चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. सुरुवातीला चित्रपटाचे नाव घल्लू घारा होते. त्यानंतर सेन्सॉर बोर्डच्या आक्षेपानंतर ते पंजाब 95 करण्यात आले आणि अखेरीस सतलज हे नाव निश्चित करण्यात आले. 2022 पासून चित्रपट सेन्सॉर बोर्डच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. सेन्सॉर बोर्डने चित्रपटात आधी 21 तर नंतर 127 बदल आणि कट सुचवलेत. मात्र निर्मात्यांनी हे बदल मान्य करण्यास नकार दिला. यानंतर निर्मात्यांनी चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला. मात्र प्रदर्शनानंतर अवघ्या 48 तासात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय सुरक्षा आणि IT नियमांचा हवाला देत हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आला. चित्रपट हटवल्यानंतर अभिनेता दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत जसवंत सिंह खालरा यांच्या संघर्षाचा उल्लेख केला आणि चित्रपटावरील बंदीवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान पंजाबमधील अनेक राजकीय पक्षांनी या बंदीचा विरोध केला असून विविध ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर हा चित्रपट दाखविला जात असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे काही संघटनांनी या चित्रपटाला विरोध दर्शविला आहे. त्यांचे म्हणणे आहे की त्या काळातील दहशतवाद्याकडनं झालेल्या हिंसाचाराचे चित्रण चित्रपटात पुरेशा प्रमाणात करण्यात आलेले नाही. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राष्ट्रीय सुरक्षा आणि इतिहासाच्या मांडणीवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. दिलजीत दोसांझच्या सतलज चित्रपटावरनं निर्माण झालेला हा वाद आता अधिकच गडद होताना दिसत आहे. चित्रपट पुन्हा OTTवर प्रदर्शित होणार का? केंद्र सरकार पुढे काय भूमिका घेणार आणि न्यायालयात या प्रकरणाची पुढची दिशा काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.